वन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार ने पर्यावरण का समतोल रखने के लिए महाराष्ट्र में 1 से 7 जुलाई तक 4 करोड़ वृक्षारोपण का संकल्प किया है, जिसके तहत चंद्रपुर शहर महानगर पालिका की ओर से शहर के कंपोस्ट डिपो में रविवार को राज्य के वित्त नियोजन वन मंत्री तथा जिले के पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार, विधायक नाना श्याम कुले, शहर के प्रथम नागरिक महापौर अंजलि घोटेकर, जिला परिषद चंद्रपुर के अध्यक्ष देवराव भोंगड़े, इनके हाथों वृक्षारोपण किया गया। चंद्रपुर महानगर पालिका के डंपिंग ग्राउंड परिसर में पालक मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार ने पौधारोपण डंपिंग ग्राउंड का स्वरूप बदलने के लिए महानगर पालिका का नियोजन करने का आह्वान किया। चंद्रपुर की ग्रीन सिटी के साथ साथ क्लीन सिटी के रूप में पहचान स्थापित होनी चाहिए। साफ सफाई उच्च गुणवत्ता रखकर शहर के बाहर डंपिंग ग्राउंड को पिकनिक पॉइंट बनाने का आह्वान किया। कंपोस्ट डिपो का सौंदर्यीकरण करने वाली महाराष्ट्र की चंद्रपुर शहर महानगर पालिका प्रथम मनपा है। पिछले स्वच्छता सर्वेक्षण में चंद्रपुर शहर महापालिका महाराष्ट्र में 6वीं और विदर्भ में प्रथम आई है। इस समय मुनगंटीवार ने मनपा की गड्ढा खोदने वाली मशीन का निरीक्षण किया। मुनगंटीवार ने महापौर अंजलि घोटेकर की सराहना करते हुए कहा कि सामान्यतः डंपिंग ग्राउंड की ओर देखने का दृष्टिकोण सर्वसामान्य व्यक्ति का केवल कचरा डालने का स्थान होता है, किंतु महानगर पालिका ने डंपिंग यार्ड का सुशोभीकरण करने का काम हाथ में लेकर 5000 पौधे लगाने का मानस व्यक्त किया है। इसमें मनपा आयुक्त संजय काकड़े, स्थायी समिति के अध्यक्ष राहुल पौड़े, सभागृह नेता वसंत देशमुख, महिला बाल कल्याण समिति सभापति अनुराधा हजारे, उप सभापति जयश्री जुमड़े, जोन क्रमांक 1 और 2 के सभापति देवानंद वाढ़े, आशा आबोसवार, उपायुक्त विजय देवलीकर, सभी पार्षद, मनपा सहायक आयुक्त, शहर अभियंता, सभी जोनल अधिकारी, मनपा के सभी अधिकारी एवं कर्मचारी, सीडीसी के सभी कर्मचारी एवं शहर के सम्मानित नागरिक आदि उपस्थित थे। म्हणून गडकरी साहेब नेहमी म्हणतात की मोदीजीचं जे व्हिजन आहे, या महाराष्ट्रामध्ये ते व्हिजन आत्मसात करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त सुधीर भाऊ मुनगंटीवारामध्ये आहे, अशा प्रकारचं असतं। आणि म्हणून मी त्यांना जाणता राजा म्हणून नेहमी संबोधित असतो। बंधूंनो, आपल्या सर्वांना कल्पना आहे की जेव्हापासून ते पालकमंत्री म्हणून झाले त्यांच्याकडे दायित्व आलं, प्रत्येकाला न्याय देण्याचं काम। जेव्हापासून या महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 पासून, खऱ्या अर्थानं वन विभाग काय होता हेच लोकांना कळत नव्हतं। वन विभाग म्हटलं म्हणजे झाडं तोडण्याचं काम, लाकडं चोरण्याचं काम, सागाचे लाकडं चोरण्याचं काम, एवढंच लोकांना या विभागाच्या संदर्भात माहिती होती। पण 2014 पासून जेव्हा या विभागाचे प्रमुख म्हणून मंत्री म्हणून सुधीर भाऊ या ठिकाणी आले, तेव्हापासून खऱ्या अर्थानं सामाजिक वनीकरण आणि वन विभाग हे एकत्र आलं आणि हे एकत्र येऊन जे काम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज सुरू आहे, त्यांच्या भाषणामध्ये आदरणीय पालकमंत्री नेहमी सांगत असतात की फुकटामध्ये प्राणवायू देणारं कुठलं यंत्र असेल तर ते म्हणजे झाड। या झाडाच्या माध्यमातून फुकटामध्ये आपल्याला प्राणवायू मिळतो, पण त्या झाडाची कत्तल आपण करत असतो, परंतु उशिरा का होईना आपल्याला जाग आलेली आहे आणि आता कुठं आपण वृक्षारोपणाच्या। मी सर्वप्रथम या राज्याचा वनमंत्री म्हणून नव्हे, त्या राज्याचा एक नागरिक म्हणून, महापौर, स्थायी समितीचे सभापती, उपमहापौर, गटनेता, आयुक्त व सर्व नगरसेवकांचं हृदयापासून वनमंत्री म्हणून सुद्धा अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी 4000 वृक्ष गावत आहात। वृक्ष गावत असताना पाऊस येणे हा आता माझ्यासाठी नित्यक्रम झाला आहे। कालही जेव्हा मी मुंबईमध्ये माननीय गडकरी साहेब, जग्गी वासुदेवन सद्गुरू, माननीय मुख्यमंत्री महोदय आम्ही वृक्ष गावत होतो, तिथेही ईश्वरांनी पाणी देऊन आशीर्वाद दिला। 100 पाऊल पुढे येईल आणि पर्यावरण वाचवण्यासाठी तुम्हाला मदत करेल।
या ठिकाणी महापौरताईंनी आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी एक स्वप्न बघितलं आहे की डम्पिंग ग्राउंडवर 4000 वृक्ष लावले. मला विश्वास आहे की वृक्ष लावलेच नाही तर आयुक्त साहेब तुम्ही इथं 1-2 कर्मचारी नियुक्त करा आणि या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पुढच्या 5 वर्षांनी जेव्हा इथे येऊ तर हे डम्पिंग ग्राउंड एक पिकनिक स्पॉट झाल्याशिवाय राहणार नाही आणि याला पिकनिक स्पॉट होईल असं सुंदर बनवण्याचं काम करा. हे खरं आहे की जगामध्ये कोणतीही ईश्वराने फेकायसाठी वस्तू केली नाही आणि तेही लक्षात घेऊन कचऱ्यापासून इथं बसायचा टेबल केला. खरं तर कचऱ्यापाशी बसता येत नाही पण कचऱ्यापासून केलेल्या टेबलवर बसता येते ही मात्र आपण इथं महानगरपालिकेच्या माध्यमातून तयारी केली आहे.